शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणी गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून गाण्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता। गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया। गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया। प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता। ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता। तुझ शोधू कुठे मी राया,
प्रभु तुझी प्रेमळ बापा, तुझ शोधू कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. वाऱ्याची झुळझुळ विरली, लाटांची खळखळ सरली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश. धन्यवाद प्रवेश. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का, ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का, मृदुंगा आळवा प्रेमे होऊनी दंग, या विणा हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे होऊनी दंग, त्या प्रभूचा दूर महिमा गाऊनी गावाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का, ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का, संकटे जो करी साथ ये धावूनी हात, संकटे येता जो करी साथ ये धावूनी देजणी हात, त्या प्रभूचा प्रेम भावे अंतरी ठेवाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का, ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का, दाविदी प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान, दाविदी प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान, तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे
सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत. तेव्हा सर्वांनी जागेवर उभं राहायचं. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा मागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. आता मजला भय कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. गाऊणे स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी भाषातून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया
प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू का तुझे वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू का तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है सिंहों की मान में डाल दिया जाए कभी न घबराना आगे की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना सिंहों की मान में डाल दिया जाए तभी न घबराना आगे की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना आंखों की पुतली समानो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा आंखों की पुतली समानो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा नहीं डरना से नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना से नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है साथ में तेरे कोई ना होवे कभी ना घबराना साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना साथ में तेरे कोई
घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत। सर्वांनी विश्वासाने स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे। हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा। धन्यवाद पवित्र आत्मा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आपलं हृदय त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा, कारण तो परमेश्वर पवित्र पवित्र आणि अतिपवित्र आहे। आपण या पृथ्वीवर उभे आहोत, पण आपला देव त्या स्वर्गात राजासनावर बसलेला आहे आणि आपल्यापैकी कोणाची योग्यता नाही की आपण त्याच्या समोर यावं, कारण आपण सर्वजण पापी आहोत। म्हणून आपलं हृदय त्या प्रभूसमोर उघडा। मनात कुणाविषयी राग असेल तर प्रत्येकाला क्षमा करा, आपली पापं त्या प्रभूसमोर कबूल करा, पश्चाताप करून त्या प्रभूकडे क्षमा मागा, आपलं हृदय स्वच्छ करा। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। धन्यवाद प्रभु येशू. होय त्या प्रेमळ प्रभूने आपल्याला क्षमा केली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद. त्याचे आभार माना, आभार मानतो, त्याच्या नावाला उंचवा। उंचावितो. पाहतो परमेश्वर जो प्रेमाचा उगम आहे, जो प्रेमाने भरलेला आहे, होय प्रभू, जो दयाळू, जो कृपाळू, जो आपला सनातन बाप आहे, हा प्रभू, त्याच्या नावाला उंचवा, उंचावितो. कारण आज आपण त्याच्या समोर उभे आहोत। ही त्या परमेश्वराची दया आहे, त्याच्या दयेबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद. कारण त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला त्या अंधकारातून काढलं आणि आज त्याच्या दिव्य प्रकाशात आणून उभं केलेलं आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा। स्तुती करतो. कारण कोणताही मनुष्य स्वतःच्या ताकदीने किंवा स्वतःच्या बुद्धीने त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही। आज जर तुम्ही सर्वजण इथे त्या देवासमोर उभे आहात, तर ही तुमच्यावर स्वर्गातून झालेली दया आहे, हा प्रभू, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद. त्याच्या नावाला उंचवा, उंचावितो. त्याला गौरवा, त्याला गौरवा. जोरात टाळ्या वाजवून प्रभूची स्तुती करा। धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पित्या। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाऊती मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाऊती
होय, धन्यवाद द्या त्या स्वर्गाच्या परमेश्वराला, धन्यवाद प्रभू. कारण त्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं. हां प्रभू. त्याने त्याच्या पवित्र हाताने आपली रचना केली धन्यवाद. आणि आपल्याला घडवून या पृथ्वीवर जन्मास पाठवून तो देव आपल्याला विसरलेला नाही, तर आजही तो आपल्याकडे पाहत आहे. त्याची दृष्टी आपल्याकडे लागलेली आहे आणि त्याचं अनंत प्रेम आपल्या जीवनातून वाहत आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. कारण आज जर आपण जिवंत आहोत आणि श्वास घेत आहोत, हां प्रभू. कारण तो परमेश्वर जिवंत आहे आणि तो आपल्यावर प्रेम करत आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याने आपल्या जीवनात जे काही आशीर्वाद दिलेले आहेत होय त्याबद्दल प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती करतो. त्या परमेश्वराने आपल्याला सर्व काही मोफत दिलेलं आहे, हां प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. तो परमेश्वर प्रतिदिवस आपल्याला सूर्याचा प्रकाश देतो. होय प्रभू. तो आपल्याला श्वास घेण्यासाठी सुंदर हवा देतो. हां प्रभू. दरवर्षी पावसाद्वारे पाणी देतो. या पृथ्वीद्वारे, या निसर्गाद्वारे तो आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. त्याबद्दल त्याच्या नावाला उंचवा. उंचावितो. पहा, त्याने आपल्यासाठी सुंदर फळं निर्माण केली, होय. चांगल्या भाज्या निर्माण केल्या, धन्यवाद. सुंदर फुलं निर्माण केली. होय पिता. डोंगर, टेकड्या, पर्वत सगळं काही त्या देवाने आपल्यासाठी घडवलेलं आहे. प्रवेश. समुद्र आणि त्यातील मासे आपल्यासाठी बनवलेले आहेत. धन्यवाद. तोच परमेश्वर या भूमीतून आपल्याला अन्न देतो. तो आपल्याला घालण्यासाठी वस्त्र देतो. हां प्रभू. त्याने आपल्याला राहायला चांगलं घर दिलेलं आहे. प्रत्येकाला चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगली माणसं दिली आहेत. त्याबद्दल त्याच्या नावाला उंचवा. उंचावितो प्रभू. आपल्या या सुंदर शरीराबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आज आपण पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, आपले हातपाय कार्यरत आहेत, होय. या शरीरामध्ये ताकद आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण ही सगळी दया त्या परमेश्वराची आहे. त्याबद्दल त्याच्या नावाला उंचवा. उंचावितो. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. आठवण करा त्या परमेश्वराच्या प्रेमाची, त्याच्या उपकारांची जे त्याने आपल्या जीवनावर केलेले आहेत. कारण आपल्यापैकी इथे असा कोणीही नाही ज्याच्या जीवनावर त्या परमेश्वराची दया झालेली नाही. हां प्रभू. तर त्या परमेश्वराने
आपल्याला विपुल आशीर्वाद दिलेले आहेत, धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. आभार माना. कारण आपण आपल्याच पापामध्ये गुंतलेलो होतो. आपण कुठे चाललो होतो हेही आपल्याला कळत नव्हतं, पण त्या परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे आपल्याला सत्याच्या मार्गावर आणलं. हा प्रभू. त्याने आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण आपण जगात असताना कदाचित खूप लोकांकडे भरपूर पैसा असेल, खूप संपत्ती असेल, पण कित्येकांच्या हृदयामध्ये शांती नव्हती. पण आज त्या ख्रिस्ताची शांती आपल्या हृदयात वास करत आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या तारणाचा आनंद आपल्या अंतःकरणात आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करतो प्रभू. कारण त्याने आपले क्लेश स्वतःवर घेतले, होय. आपल्या सर्व चिंता त्याने घेतल्या, आपली दुःख त्याने काढून टाकली, होय प्रभू. आणि आज आपल्यापैकी प्रत्येकाला त्याने आशीर्वादित केलेला आहे. हा प्रभू. कारण तो स्वतः म्हणाला होता, मी तर तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. होय प्रभू. आणि आपण जो त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, त्याद्वारे आपल्याला विपुल जीवन मिळालेलं आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. त्याचा आभार. आज तुमच्या जीवनात त्या परमेश्वराचे जे काही आशीर्वाद आहेत, त्याबद्दल मुख उघडून त्याची स्तुती करा. स्तुती करतो. कोणीही शांत राहू नका, तर आपल्या आत्म्याने त्या परमेश्वराच्या प्रेमाकडे पहा की किती उपकार त्याने आपल्या जीवनावर केलेले आहेत, कशा प्रकारे त्याने आपल्याला वाचवलेलं आहे. होय प्रभू. कारण आपण भटकलो होतो आणि आपण त्या विनाशाच्या गर्तेत होतो, हा प्रभू. त्या दुष्टाच्या हातून आपण हाल अपेष्टा भोगत होतो, पण त्या परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे आपली सुटका केलेली आहे. आज आपल्याला त्यांनी स्वतंत्र जीवन दिलेलं आहे. होय प्रभू. आपण जे त्या दुष्टाचे गुलाम होतो, आज आपण त्या परमेश्वराची लेकरं आहोत, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याने आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलेलं आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करतो. आणि त्याने आपल्याला अनंत जीवनाची आशा दिलेली आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. ही सगळी कृपा त्या देवाने आपल्या जीवनावर केलेली आहे. होय प्रभू. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरात आलो, ही देखील त्या परमेश्वराचीच दया आहे. कारण कोणीही मनुष्य स्वतःहून त्याच्याकडे पोचू शकत नाही, तर ज्यांच्यावर दया होते तेच त्या परमेश्वराला ओळखू शकतात. धन्यवाद. ज्यांच्या आत्म्याचे डोळे उघडतात तेच त्या परमेश्वराला पाहू शकतात. आणि त्यांनी आपल्या आत्म्याचे डोळे उघडलेले आहेत. आज आपण आपल्या देवाला ओळखलेला आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. की तो किती प्रेमाने भरलेला आहे, तो किती सामर्थ्याने भरलेला आहे. तो दयाळू परमेश्वर, कनवाळू परमेश्वर आपला पिता आहे. त्याच्या नावाला उंचवा, उंचावितो. त्याच्या नावाला गौरवा, गौरवितो. त्याची स्तुती करा. स्तुती करतो. जीवनाच्या यात्रेला हे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला हे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तूच मला चालवितो, तूच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो. तूच मला चालवितो, तूच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो.
होय, त्या परमेश्वराने आपल्यावर खरं प्रेम केलेलं आहे. आपण त्याचा स्वीकार केला असं नाही, तर आपण पापी असता, आपण दुष्ट असता, त्या देवाने आपला स्वीकार केलेला आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आणि पहा, आपल्याला वाचवण्यासाठी, त्या नरकाच्या अग्नीपासून वाचवण्यासाठी त्या परमेश्वराने स्वतःचा पुत्र देखील आपल्यासाठी दिला. होय प्रभू. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाकडे आणि त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या क्रूसावर टांगलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. कारण ती जागा त्या प्रभूची नव्हती, कारण तो तर निष्पाप आणि निष्कलंक असा देवाचा कोकरा होता. ती जागा आपली होती, ते अपराध आपले होते, होय प्रभू. ती पापं आपण केली होती, ज्याची शिक्षा आपल्या प्रेमळ प्रभूला झाली. धन्यवाद. आपल्या आत्म्याने पहा, तो प्रभू किती विव्हळला, त्याच्या शरीरातून किती रक्त वाहिलं, फक्त आपल्याला वाचवण्यासाठी आणि आपली सुटका करण्यासाठी. अगदी हृदयातून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. कारण त्याने आपल्याला वाचवलेलं आहे. हे जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. होय प्रभू. आज आपण जेव्हा आजारी होतो, तेव्हा किती सहजपणे आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि तो स्वर्गातला देव हात लांब करून आपल्याला बरं करतो. पण हे इतक्या सहजपणे झालेलं नाही माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो. तर त्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने फार मोठी किंमत मोजलेली आहे. त्याने स्वतःचं रक्त आणि मांस देऊन, खंडणी भरून आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. हा प्रभू. त्याला बसलेल्या फटक्यांद्वारे आज आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. कारण आपण आजारमुक्त व्हावं, आपण श्रापमुक्त व्हावं म्हणून त्या परमेश्वराने चापकाचा मार खाल्ला. हा प्रभू. जेव्हा तो एक एक चापकाचा फटका त्याच्या पाठीवर पडत होता, तेव्हा वचन सांगतं की फक्त रक्त नव्हे तर मांसही बाहेर निघत होतं. त्याचं शरीर किती विद्रूप झालं होतं, त्याच्याकडे पाहावणार नाही अशी त्याची अवस्था झाली होती. पण हे सगळं काही त्या प्रभूने आपल्यासाठी केलं. हा प्रभू. त्याने आपल्याला जीवन दिलं, त्याने आपल्याला मुक्ती दिली, त्याने आपल्याला शांती दिली, त्या परमेश्वराने आपल्याला आनंद दिला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याला सांगा, प्रभू तुला धन्यवाद. तू मला वाचवलं आहेस, तू माझ्या पापांची मला क्षमा केलीस, क्षमा केली. तू मला रोगमुक्त केलंस, मुक्त केलं. तू मला आनंद दिलास. आनंद दिला. मी तुला धन्यवाद देते, धन्यवाद. मी तुला उंचाविते, मी तुला गौरविते, गौरविते. मी तुझ्या नावाची स्तुती करते. स्तुती करते. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे
आणि आता वेळ आहे त्या प्रेमळ प्रभूची आपण आराधना करणार आहोत, उपासना करणार आहोत. म्हणून सर्वांनी आपल्या गुडघ्यावर या. आपल्या शरीराचे डोळे बंदच असू द्या. आपले हात उंच करून त्या परमेश्वराची आराधना करा. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या स्वर्गाकडे आपली दृष्टी लावा. त्या राजासनाकडे पहा ज्याच्यावर आपला थोर परमेश्वर विराजमान आहे, जो प्रकाशाने भरलेला आहे, अगम्य ज्योतीमध्ये जो वस्ती करतो, जो पराक्रमी, एकच अधिपती असा आपला थोर देव आहे. त्याची उपासना करा. त्याच्या नावाला धन्यवाद द्या. त्याची आराधना करा. कारण तो विश्वसनीय आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही. एका क्षणासाठीही त्याला आपला विसर पडत नाही. तर तो आपल्यावर दयेवर दया करत असतो. त्याचं प्रेम अनंत आपल्या जीवनातून वाहत राहतं. त्याच्या कृपेत तो आपल्याला रोज न्हाऊ घालतो. म्हणून त्या परमेश्वराची आराधना करा. आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करा, जो त्या महान पित्याच्या उजव्या हाताशी बसून आपल्यासाठी मध्यस्थी करतो. त्या पवित्र आत्म्याची आराधना करा, जो कैवारी आपल्यामध्ये वस्ती करतो. ज्याचं हे शरीर मंदिर आहे, त्या पवित्र आत्म्याची आराधना करा. आराधना 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 राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. आराधना 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 पापांसाठी बदलेल्या कोकऱ्याची आराधना. पापांसाठी बदलेल्या कोकऱ्याची आराधना. आराधना 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 हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. आराधना 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 आराधना
होय, आपला प्रेमळ प्रभू आपल्याला वाचवण्यासाठी त्या क्रूसावर, त्या वधस्तंभावर मरण पावला. पण मरण आणि कोणतीही ताकद त्याच्यावर सत्ता चालवू शकली नाही. तर आपला प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला. धन्यवाद. आणि आजही तो जिवंत आहे. धन्यवाद. आणि त्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि आज पुन्हा एकदा त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या पवित्र आत्म्याने भरून जावं. म्हणून उघडा आपली अंतःकरणे, आपले हात स्वर्गाकडे उंच करा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भरून काढ, तुझ्या नम्रतेने आम्हाला भरून काढ, तुझ्या शांतीने आमचं जीवन भरून काढ, तुझ्या प्रीतीने आमचं हृदय भरून काढ. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पहा, स्वर्ग उघडलेला आहे आणि पवित्र आत्म्याचा वर्षाव होत आहे. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. स्वीकार करा आपल्या हृदयामध्ये. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. बरसा दो अपनी दया, अपनी दया.
धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद. पान क्रमांक 53 मार्क शुभवर्तमान अध्याय 5 वचन 18 ते 20 मी वाचतो, कान देऊन ऐका. मग तो मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या, परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा एक सुंदर चमत्कार बायबलमध्ये सविस्तरपणे सांगितलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त गरसेकराच्या प्रांतामध्ये आला आणि तो मचव्यावरनं खाली उतरला, किनाऱ्याला आला आणि एक माणूस धावत धावत येशूकडे आला. हा जो माणूस होता तो अशुद्ध आत्म्याने पछाडलेला होता आणि त्याला लोकांनी साखळदंडाने आणि बेड्याने बांधून ठेवलं होतं. परंतु त्याने साखळदंड तोडून टाकले आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले. मग त्याला कोणी बांधू शकलं नाही, त्याला तसंच मोकळं सोडलं. तो कबरांमध्ये राहत असे आणि इकडे तिकडे फिरत असे, असाच मोकळा होता, अशुद्ध आत्म्याने पछाडलेला. जेव्हा येशू मचव्यातनं खाली उतरला किनाऱ्यावर, तेव्हा हा माणूस वेगाने धावत आला येशूकडे आणि मग तो बोलायला लागला, हे परात्पर देवाच्या पुत्रा, तू आम्हाला छळायला का आलास? आम्हाला छळू नकोस. येशूने म्हटलं, तू कोण आहेस? आम्ही सैन्य आहोत, पुष्कळ लोक आहोत. आणि मग तिकडे एक डुकरांचा कळप चरत होता आणि मग त्या भूतांनी येशूला सांगितलं, आम्हाला त्या डुकरामध्ये जाऊ दे, परवानगी दे. तेव्हा येशूने म्हटलं, मी परवानगी देतो. आणि मग त्याच्यातून भूतं निघाली आणि त्या 2000 डुकरामध्ये शिरली. ती डुकरं धावत गेली आणि कड्यावरनं समुद्रात पडली आणि डुकर मरण पावली. आणि एका क्षणामध्ये तो माणूस नॉर्मल झाला, अगदी चांगला झाला. डुकरं राखणारे पळाले, गावात गेले आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं काय घडलं ते. अख्खा गाव जमा झाला. तेव्हा ज्यांनी हा चमत्कार पाहिला होता त्या लोकांनी गावकऱ्यांना सांगितलं काय झालं ते. गावकरी येशूला म्हणाले की तुम्ही आमच्या गावातून जा, कारण त्यांना येशूची भीती वाटली. तो माणूस जो बरा झाला होता भूतग्रस्त, तो येशूला म्हणाला, मला आपल्याजवळ राहू द्या, मला तुमच्या बरोबर यायचं आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, नाही, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जी मोठी कामं केली आहेत आणि तुझ्यावर कशी दया केलेली आहे ते तू त्यांना सांग. तो माणूस गेला आणि संपूर्ण दकापलिस प्रांतात तो लोकांना जाहीर करून सांगू लागला की येशूने त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे. त्याचं ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एका माणसाला येशूने बरं केलं, पण त्या माणसाला बरं केल्यानंतर येशूने त्याला त्याच्याकडे येऊ दिलं नाही, राहू दिलं नाही. का असं येशूने केलं ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर की येशूने त्याला बरं करण्यासाठी 2000 डुकरं मरू दिली. हालेलुया, हालेलुया. त्या भूतांनी परवानगी मागितली, मी डुकरामध्ये जाऊ का? येशू म्हणाला जा. ती डुकरं भूतग्रस्त झाली, सैरावैरा धावू लागली, डोंगरावरनं खाली पडली, समुद्रात बुडून मेली. असं येशूने का होऊ दिलं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
बायबल स्पष्टपणे शिकवतं की देव मनुष्यावर एवढं प्रेम करतो की संपूर्ण सृष्टी देवाने माणसाच्या सेवेसाठी दिलेली आहे. आणि जगामध्ये काहीही असो ते देवाने माणसाच्या सेवेसाठी निर्माण केलेलं आहे. माणसासाठी देवाने निसर्ग निर्माण केलेला आहे. आंबा देवाने माणसासाठी निर्माण केलेला आहे. सफरचंद माणसासाठी आहे. फळं माणसासाठी आहेत. माणूस हा निर्मितीचा केंद्रबिंदू आहे. माणूस हा सृष्टीचा राजा आहे. देवाने पृथ्वी माणसाच्या हाती दिलेली आहे. आणि म्हणून एका माणसाचं भलं करण्यासाठी 2000 डुकरं मेली तरी चालतील, पण एका माणसाला बरं केलंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एका माणसाला बरं करण्यासाठी देव 2000 डुकरांचा बळी द्यायला तयार आहे. पण तो माणूस बरा होणं महत्वाचं आहे. तो माणूस डुकरासारखं जीवन जगत होता. त्याला गावकऱ्यांनी वाईट टाकलं होतं, गावाबाहेर काढलं होतं. गावकरी त्याला वटणीवर आणू शकत नव्हते, कंट्रोल करू शकत नव्हते. आणि त्याच्यामध्ये अशी प्रचंड सैतानी शक्ती होती की त्याने साखळदंड तोडून टाकले आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले. मी कल्पनाही करू शकत नाही ही ताकद कशी असू शकेल. ही अमानवी ताकद आहे, सैतानी शक्ती आहे. आणि सैतानी शक्तीने तो हे करायचा. आपणही पाहतो इकडे प्रार्थना केंद्रामध्ये एखादी बाई जर अशी वाईल्ड झाली, तिच्यामध्ये अशुद्ध आत्म्याने, तिचा जो अशुद्ध आत्मा आहे तो जर प्रगट झाला तर त्या एका बाईला पकडण्यासाठी 4-4, 5-5 माणसं लागतात. हालेलुया, हालेलुया. 4-4 माणसं पकडतात तरी पण ती आवरत नाही, आवाक्यात येत नाही. लोकांना आश्चर्य वाटतं, पण ते नेमकं घडत आहे, कधीपासूनच घडत आहे. जगाच्या आरंभापासूनही चालू आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो भूतग्रस्त मनुष्य बरा करण्यासाठी येशूने 2000 डुकरांना का मरू दिलं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे. देव माणसावर एवढं प्रेम करतो की त्याच्यासाठी तो कशाचाही बळी द्यायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. डुकरं मरू द्यात की बकऱ्या मरू द्यात, देवाला परवा नाही आहे, पण माणूस वाचला पाहिजे. देवाचं आपल्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता प्रश्न पुढचा असा आहे की येशूने त्याला त्याच्याजवळ काय येऊ दिलं नाही. तो म्हणाला, प्रभूजी मला आपल्याबरोबर राहू द्या. कदाचित तो अशासाठी म्हणाला असेल की या गावकऱ्यांचा मला भरोसा नाही आहे, हे पुन्हा मला बांधतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खरं आहे की आजकाल, आणि आजकालच नाही पहिल्यापासून, माणसाला माणसाचा भरोसा वाटत नाही, पण देवाचा भरोसा वाटतो. हालेलुया, हालेलुया. नवऱ्याला बायकोचा भरोसा वाटत नाही, बायकोला नवऱ्याचा भरोसा वाटत नाही, भावाला भावाचा भरोसा वाटत नाही, आणि कुणाला एकमेकाचा भरोसा वाटत नाही, खात्री वाटत नाही. कोणत्या वेळ आपल्याला टाकून देतील सांगता येत नाही. मुलगा जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आईला मम्मी, मम्मा, मम्मा काय बोलायला सांगता येत नाही. एकदा त्याचं लग्न झालं की लग्नच कशाला, नोकरीला जरी लागला तरी त्याचा रुबाब केवढा असतो. लग्न नंतरची गोष्ट आहे, पण नोकरीला जरी लागला, 4 पैसे खिशात यायला लागले, गाडीने जायला लागला की त्याचा रुबाब किती मोठा असतो. लहान असताना आईला सांगतो, मम्मा मला जर चहा बनवून दे ना. आणि मोठा झाल्यावर नोकरीला जायला लागल्यावर तो आईला, हे आई चहा अंग, हे आई, हे आई. मी कधी म्हणतो तुम्हाला मराठी नीट येते की नाही, हे आई कसं म्हणतोस. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला माणसाचा भरोसा वाटत नाहीये. जगभर हे आहे, जगभर तुम्ही कुठेही जा, पण माणसाला देवाचा मात्र भरोसा वाटतो. या माणसाने देवाला पाहिलं,
त्याला वाचवण्यासाठी 2000 डुकरांचा बळी देणारा देव त्याने जिवंत पाहिला. त्याच्या आईने त्याच्यावर एवढं प्रेम केलं नाही, जगाने त्याला एवढं प्रेम दिलं नाही, पण येशूने त्याला प्रेम दिलं. त्याला वाचवण्यासाठी 2000 डुकरं मरू दिली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर केवढं प्रेम करतो याचं फार सुंदर उदाहरण आहे. केवढं प्रेम करतोय याचं सुंदर उदाहरण आहे. आता येशूने त्याला काय येऊ दिलं नाही त्याच्याबरोबर? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्याची विनंती अगदीच अमान्य केली असं नाही. येशूने त्याची विनंती तशी मानलेली आहे, म्हणून तर येशूने त्याला बरं केलं. येशूने त्याला अशासाठी बरं केलेलं आहे की येशू बरोबर तो सदा सर्व काळ स्वर्गात राहावा. हालेलुया. देव आपल्याला अशासाठी व्यंगेत घेतो की आपण देवाबरोबर सदा सर्व काळ स्वर्गात राहावं. या माणसाचं तारण येशूने केलेलं आहे. आणि हा माणूस अमर्याद काळ, अनंत काळ देवाबरोबर स्वर्गात असणार आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु मध्ये काही काळ आहे. देवाची इच्छा आहे की या माणसाने पृथ्वीवर काही काळ जगावं आणि जे प्रेम त्याला मिळालेलं आहे त्याची साक्ष त्याने जगाला द्यावी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग निसर्गाकडे बघते परंतु आंधळं आहे, त्यांना देव दिसत नाही. आम्ही झाडं पाहतो, फुलं पाहतो, फळं पाहतो, आम्ही आकाशातनं पाऊस पडताना बघतो आणि तरी आम्ही म्हणतो देव आहे कुठे. परंतु जो देव प्रगट झालेला आहे तो देव जगाला कळावा म्हणून येशूने त्याला सांगितलं, तू जा स्वकीयांकडे. हे देवाने दिलेलं काम आहे. त्याने असं विचारलं नाही मी गेलो आणि स्वकीयाकडे सांगत राहिलो तर माझं पोट कसं भरणार. हा विचारायला पाहिजे होतं ना. मी सकाळ संध्याकाळ लोकांना सांगत सुटेन तर मी जेवणार कशाने, खाणार काय, माझं पोट कसं भरणार. पण त्याने विचारलं नाही, कारण त्याला कळलं, त्याची ट्यूब पेटली. जर येशू मला काम देतो तर येशू मला खायला पण देणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याने विचारलं नाही मी जर लोकांना सांगत सुटलो तर मी खाणार काय. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल पुढे म्हणतं की दकापलीस प्रांतामध्ये तो सगळ्यांना सांगत सुटला, तो जाहीर करू लागला येशूने त्याच्यासाठी काय केलं होतं. येशू स्वतः म्हणाला, तुझ्यासाठी देवाने कोणती मोठी कामं केली आहेत व तुझ्यावर कशी दया केलेली आहे ते तू लोकांना सांग. कोणती मोठी कामं. मी जेव्हा बायबल सुरुवातीला वाचायचो मला समजत नसे. मोठी कामं हा शब्दप्रयोग येशू कसा वापरू शकतो. येशूने त्याला भूतमुक्त केलं, अशुद्ध आत्म्यापासून मुक्त केलं, पण मोठी कामं हा शब्द कसा काय वापरलेला आहे. त्याच्यामध्ये सैन्य होतं, अनेक अशुद्ध आत्मे होते, ते सगळे येशूने काढले आणि येशूने त्याला बरं केलं. देवाच्या दृष्टीने ही मोठी कामं आहेत. एका माणसाला सैतानाच्या बंधनातनं सोडवणं, त्याला अशुद्ध आत्म्यापासून मुक्त करणं देवाच्या दृष्टीने मोठी कामं आहेत. आपण मोठी कामं कुणाला कशाला समजतो, कशाला समजतो. हायवे बांधला, वा. 100 माळ्याची इमारत बांधली, वा. 5 लाखाचा मोठा सुपर कॉम्प्युटर घेतला, वा. विमान तयार केलं. ही सगळी मोठी कामं आहेत माणसाच्या दृष्टीने. माणसाच्या दृष्टीने ही मोठी कामं आहेत. देवाच्या दृष्टीने एका माणसाला सैतानाच्या बंधनातनं सोडवणं ही मोठी कामं आहेत. या जगातील माणसांची दुःख निवारणं, माणसांना अश्रुमुक्त करणं देवाच्या दृष्टीने मोठी कामं आहेत. हालेलुया. हा माणूस संपूर्णपणे अंधारामध्ये होता. तो सैतानाच्या मगरमिठीत होता. त्याला जीवन नव्हतं, त्याला आशा नव्हती, स्वर्ग तर त्याला ठाऊक नव्हता.
परमेश्वराची त्याला ओळख नव्हती. तो जगात असून जनावराप्रमाणे जीवन जगत होता आणि त्याला येशूने अंधारातनं बाहेर काढलं, प्रकाशात आणलं. तो 4 चौघासारखा जीवन जगू लागला. इतकंच नव्हे तर त्याला जिवंत देवाची ओळख झाली. ही देवाने त्याच्यासाठी केलेली मोठी कामं होती. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना असं वाटतं आपण फार काहीतरी करत आहोत. पुष्कळ लोक कोटींचे व्यवहार करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही मोठी कामं करत आहोत. परंतु देवाच्या दृष्टीने मोठं काम कोणतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माणसाला अंधारातनं बाहेर काढून प्रकाशात आणणं हे देवाच्या दृष्टीने मोठं काम आहे. कारण देव जेव्हा स्वर्गातनं पृथ्वीवर पाहतो तेव्हा तो कुठे पाहतो? तुम्हाला असं वाटतं मलबार हिलच्या इमारतीकडे बघतो? तुम्हाला असं वाटतं की देव आपण ज्या सुंदर इमारती बांधलेल्या आहेत त्याकडे बघतो, आपल्या सुपर कॉम्प्युटर्सकडे बघतो, देव विमानांकडे बघतो? देवाला जगातलं काय सगळ्यात महत्वाचं वाटतं? देवाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा माणूस आहे आणि माणसाच्या बाबतीत सुद्धा त्याचं हृदय महत्वाचं आहे. हालेलुया. बाकीच्या गोष्टी देवाच्या दृष्टीने नगण्य आहेत, त्यांना काही अर्थ नाही आहे. देव बोलला आंब्याची झाडं हो, तर करोडो आंब्याची झाडं एका क्षणात होऊ शकतात. ज्याला तुम्ही आणि मी प्रॉपर्टी समजतो, मालमत्ता समजतो, संपत्ती समजतो, ती देवाच्या दृष्टीने 100% कचरा आहेत. पण देवासाठी मानवी आत्मे महत्वाचे आहेत. ते त्याला स्वर्गात हवे आहेत. हे त्याला स्वर्गात हवे आहेत. माणूस स्वर्गात जावा ही देवाची इच्छा आहे आणि त्यासाठी देव प्रयत्न करत आहे. माणसाने आपला मार्ग बदलावा, सैतानाचा हात सोडावा आणि देवाचा हात पकडावा, म्हणून देव रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने त्याला सांगितलं तू स्वकीयांकडे जा, तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांना सांगणं महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने माझ्यासाठी काय केलेलं आहे हे मी दुसऱ्यांना सांगणं महत्वाचं आहे. त्याला आपण साक्ष म्हणतो. साक्ष एवढी महत्वाची आहे. मला देवाने काय दिलेलं आहे ते मी लोकांना सांगतो. तुम्हाला कसं बरं केलं हे तुम्ही लोकांना सांगता का? का सांगणं महत्वाचं आहे? कारण कान देऊ नये का? या जगाची चाल वाकडी आहे. हे जग देवावर विश्वास ठेवत नाही, चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. हे जग नास्तिक होत चाललेलं आहे. माणूस देवाच्या चमत्काराला मानायला तयार नाही आहे. या जगाला कोण सांगणार की देव जिवंत आहे? त्याने त्याचा पुत्र येशू पाठवलेला आहे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं आणि त्याला आजारमुक्ती मिळते. हे कोण सांगणार? ज्याला येशूच्या द्वारे आजारमुक्ती मिळालेली आहे तो गप्प बसूच शकत नाही. त्याला देवाने दिलेलं ते काम आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही हे लोकांना सांगत राहिलं पाहिजे की माझी गाठ प्रार्थनेच्या वेळेस निघून गेली. मी उभा होतो, माझं अंग तापाने भरलेलं होतं, माझ्या शरीरामध्ये ताप होता. प्रार्थनेच्या वेळेस मी खाली पडलो, उठलो आणि पाहतो अंग थंड झालं. हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, नव्हे सांगत राहिलं पाहिजे. कम्युनिकेशन ऑफ गॉस्पेल, सुवार्ता सांगत राहणं, दुसऱ्यांना येशूविषयी सांगत राहणं, साक्षी देत राहणं अतिशय महत्वाचं काम आहे. येशूने सांगितलं जा तुझ्या स्वकीयांकडे आणि सांग त्यांना देवाने तुझ्यासाठी काय केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. गेली 2000 वर्षे काम पृथ्वीवरती अव्याहतपणे चालू आहे, अखंडितपणे चालू आहे. येशूचे सेवक येशूचे चमत्कार जग जाहीर करत आहेत.
सांगत आहेत. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे सांगायचं काम आहे प्रसार माध्यम नकार देतात. या जगाची प्रसार माध्यम येशूच्या सुवार्तेसाठी खुली नाही आहेत, उघडी नाही आहेत, मोकळी नाही आहेत. आणि म्हणून येशूचे सेवक नवीन प्रसार माध्यम तयार करतात, स्वतःची प्रसार माध्यम तयार करतात. जा, येशू काय म्हणाला, जा आणि लोकांना सांग तुझ्यासाठी देवाने केवढी मोठी कामं केलेली आहेत. या जगाला कसं माहित पडणार की देव जिवंत आहे आणि तो चमत्कार करतो आहे? जग नास्तिक झालेलं आहे. जे दिसतं तेवढंच खरं आहे असं ते म्हणतात. जे दिसत नाही त्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे. येशू चमत्काराने लोकांना आजारमुक्त करतो हे ते मानायला तयार नाही आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बाहेर अविश्वासाचं वातावरण आहे. म्हणून म्हणालो जग वाकड्या चालीचं आहे. त्याला देवाचे चमत्कार अमान्य आहेत. निसर्गामध्ये अगणित चमत्कार आहेत, परंतु त्यांची ट्यूब कधी पेटतच नाही आहे. म्हणून नास्तिक माणसाला शहाणा म्हणण्याची चूक मी कधीच करणार नाही. परंतु न शिकलेला माणूस जेव्हा देवासमोर हात जोडतो तेव्हा तो बुद्धिमान आहे हे मी मानायला तयार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही मोठी कामगिरी तुम्हाला आणि मला करायची आहे. मी जे करायचं ठरवलं आहे म्हणून नोकरी सोडली. कोणती कामगिरी? येशूचे जे चमत्कार आहेत ते जग जाहीर करणं. येशूचे चमत्कार जग जाहीर करायचे आहेत, लोकांना सांगायचे आहेत, म्हणजे लोकांची ट्यूब पेटेल की देव जिवंत आहे आणि देव चमत्कार करत आहे. देवाचं राज्य वाढलं पाहिजे. देवावर विश्वास ठेवणारे वाढले पाहिजेत. चमत्कारावर विश्वास ठेवणारे वाढले पाहिजेत. परमेश्वरासमोर हात जोडणारे जास्त झाले पाहिजेत. श्रद्धावंतांची संख्या वाढली पाहिजे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने काम दिलं त्याला, जा, तू मला हवा आहेस, पण आता मी तुला माझ्याजवळ ठेवू शकत नाही. हजारो आत्मे अंधारामध्ये आहेत, त्यांना तू माझ्याविषयी सांग. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, साक्ष एवढी महत्वाची आहे. तुमच्यापैकी जे लोक शेवटपर्यंत थांबतात त्यांना माहीत आहे साक्षीच्या वेळेला मी कुठे असतो आणि मी काय करतो. मी त्या खुर्चीत बसलेला असतो आणि मी प्रत्येक साक्ष ऐकतो. त्यावेळेला मला कोणी भेटायला आलं, मी सांगतो थांब नंतर. मी प्रत्येक साक्ष कान देऊन ऐकतो. नुसते ऐकत नाही, पाहतो, टाळ्या वाजवतो. आणि मोठी साक्ष असेल तर अशा टाळ्या वाजवतो. साक्षी जर ऐकल्या नाही तर तुम्हाला कसं पटणार की देव चमत्कार करत आहे? देवाने त्याचा कॅन्सर काढला तर देव माझा डायबिटीस बरा करेल असा मला विश्वास वाटतो. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक बरे झाले की देवाला टाटा करतात. वा, काल इकडे एक विचित्र साक्ष आली. विचित्र अशी साक्ष क्वचित कधी आली असेल, माझ्या माहितीत आली नाहीये, परंतु मी सांगतो क्वचित कधी आली असेल. एक बंधूने साक्ष दिली की 8 महिन्यापूर्वी मी इकडे आलो होतो. माझ्या 2 पायावरती काहीतरी गाठी होत्या. मी 3-4 वेळा आलो पण बरा झालो नाही, म्हणून यायचा बंद झालो. 1 महिनाभरापूर्वी काही दिवसापूर्वी एका बाईने त्याला सांगितलं की तू 8 महिन्यापूर्वी जात होतास ना, त्यापेक्षा आता आशीर्वाद प्रार्थना केंद्रात सामर्थ्य जास्त आहे. हालेलुया. तरी तो म्हणतो मी विश्वास ठेवलाच नाही. तरी त्याने विश्वास ठेवलाच नाही आणि जो रात्री झोपी गेला. झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि तो म्हणतो त्याला ब्रदर दिसले, म्हणजे मी दिसलो आणि मी त्याच्या समोर आहे आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतोय आणि प्रार्थना चालू असताना त्याच्या पायावरच्या गाठी निघून गेल्या. हे त्याने स्वप्नात पाहिलं बरं का. स्वप्नात तो जागा झाला आणि त्याने पाय बघितले, गाठी नव्हत्या. मला सांगा, नास्तिकासाठी देव अजून काय करणार? देव नाही म्हणणाऱ्यासाठी देव अजून काय करणार?
कारण हा माणूस प्रार्थनेला येत नाही आहे, हा माणूस व्हिडिओ सीडी विकत घेणार नाही आहे, हा माणूस आमचा टीव्हीचा कार्यक्रम पाहणार नाही आहे, हा माणूस आमचे अंक वाचणार नाही आहे, हा माणूस प्रार्थना करून घेणार नाही आहे. ह्याच्यासाठी देवाने काय करायचं? शेवटचा मार्ग देवाकडे होता, स्वप्नात त्याला बरं करायचं. आणि मग काल मी शेवटी प्रार्थना केली की तुमच्यापैकी ज्यांना स्वप्नात बरं व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. कारण मला बी ही मेथड माहीत नव्हती. अशी एक मेथड आहे मला माहीत नव्हता. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रार्थनेच्या वेळेला आपण सांगतो मोबाईल सुरू करा. ते कसं घडलं ते एका माणसाने प्रार्थनेच्या वेळेला मोबाईल लावला आणि कोणीतरी बरं झालं, मग त्याने साक्ष दिली, मी साक्ष ऐकली, तेव्हा माझी ट्यूब पेटली. मी म्हणालो आता तुम्ही सगळेच मोबाईल लावा. तशी नवीन मेथड तुमच्यापैकी ज्यांना स्वप्नात बरं व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग देवाला मानत नाही आहे, हे जग चमत्काराला मानत नाही आहे. म्हणून ह्या जगापर्यंत येशूची बातमी पोहोचवणं आणि चमत्कारांची बातमी पोहोचवणं हे आपलं काम आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाची स्थिती अशी आहे की हे जग देवाला मानत नाही, म्हणून आपलं काम आहे त्यांना सांगणं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे काम देवाचं आहे. तुमच्या बाबतीत देवाने जे केलेलं आहे ते तुम्ही लोकांना सांगायचं आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीने येशूने दिलेलं काम आहे, जा तुझ्या स्वकीयांकडे आणि सांग त्यांना तुझ्यासाठी देवाने केवढी मोठी कामं केलेली आहेत. हालेलुया, हालेलुया. जो येशूची साक्ष लोकांना सांगतो तो येशूला खुश करतो, पण जो साक्ष लपवतो त्याच्यावर देवाचा राग भडकतो. कृपा करून साक्ष लपवू नका. तुम्हाला येशूने बरं केलं तर तुम्ही 1000 लोकांना सांगायला पाहिजे, सांगत सुटायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. साक्षी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, येशूचे चमत्कार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे देवाने दिलेलं काम आहे. हालेलुया. हे आमचं काम आहे का? हा, आमचं काम आहे शेतात जाऊन वांगी काढणं आणि मग ते रस्त्यावर विकणं. हे आमचं काम आहे. पण लोकांना जाऊन येशूकडे आणणं, त्यांना चमत्कार सांगणं हे आमचं काम आहे का? हे आमचं काम आम्ही समजत नाही आहे. देवाने दिलेलं काम करत नाहीत. मी कॉलेजला शिकवत होतो. आय वॉज अ लेक्चरर इन कॉलेज. माझं बरं चाललं होतं, एकदम बरं चाललं होतं. मी वर्गात यायचो, वर्गात आल्यावरती मुलं उभी राहायची, वा TYBCOMची मुलं, आणि मी फाड 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 लेक्चर द्यायचो. प्रवचन नाही, लेक्चर. फाड 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 बोलायचो. मुलं बी खुश, मी पण खुश. तिकडे जोक्स पण मारायचो, मजा यायची. 15-20 मुलं होती माझ्याकडे. वा, माझं बरं चाललं होतं. पण जेव्हा मी बघितलं मला येशूने काहीतरी वेगळं काम दिलेलं आहे, मी आपल्या अकाउंटन्सी शिकवत बसलो आहे, तेव्हा मी ती नोकरी सोडून दिली आणि येशूने दिलेलं काम करायला लागलो. हालेलुया. मी नेहमी साक्ष सांगत असतो, कारण मला लोकांना सांगायचं आहे की आपण चमत्कार करणाऱ्या देवावर विश्वास ठेवतो. आपला देव साधा नाही आहे, तो खरा देव आहे, चमत्कार करणारा देव आहे. ही कल्पना नाही आहे, सत्य आहे. ही कहाणी नाही आहे, ही रचलेली कथा नाही आहे, हे सत्य आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने जी कामं आपल्या जीवनात केलेली आहेत ती दुसऱ्यांना सांगायचं काम आपलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या भाऊंचं नाव सतीश आहे.
ते सांगतात की गेल्या 3 महिन्यापासून त्यांना सतत खोकला येत होता आणि खोकल्यामुळे ते एवढे हैराण झालेले की त्यांना जेवण पण जात नव्हतं, दम पण लागायचा, चालताना फिरताना तिथं दम लागत होता. त्या आजारासाठी त्यांनी औषधोपचार केले. औषधोपचार करण्याच्या दरम्यान रिपोर्टमध्ये त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला TB झालेला आहे. परंतु ते थोडे घाबरले होते. पण त्याच्यानंतर त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांना प्रार्थना सभेबद्दल सांगितलं. ते प्रार्थना सभेत आले. प्रार्थना सभेत आल्यानंतर त्यांनी प्रभूकडे प्रार्थना करायला सुरू केली. प्रार्थना माध्यमाचा वापर ते करत राहिले. त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि TBच्या आजारामुळे त्यांना जे त्रास होत होते, म्हणजे कंबर दुखत होती, खोकला येत होता, ते सर्व काही निघून गेलेलं आहे. आता 1 महिने झाले ते व्यवस्थित आहे, चालतात फिरतात आणि चांगलं जेवण पण त्यांना जात आहे. प्रभू येशूने या समस्यातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्हाला जेव्हा सांगण्यात आलं तुम्हाला TB झाला, त्यामुळे तुम्हाला TBमुळे काय त्रास होत होते? जाम त्रास होता. दम आणि कप येत होते, दम जेवण नाही जात होतं. असं तर हे केलं ना, CT स्कॅन केलं ना, तर हे मामा बोलले मला इकडे प्रार्थनाला चल, यज्ञाला प्रार्थनाला माझ्याबरोबर चल, ते काय होईल ते होईल. तर मग मी इकडे आलो ना, तर मग 2-1.5 महिन्याने माझं बंदच झालं. ते काय बंद झालं? TB पण झालं, खोकायचं, दम सर्वच बंद झालं. म्हणजे तो खोकला बंद झाला? हां. आता जेवण पण मी जेवतो, कामाला पण जातो दर दिवस. पहिले कामाला पण जात नव्हते? नाही, सतत खोकला येत होता? अख्खी रात झोपायचोच नाही. TB झालेली ना. रात्रभर तुम्ही झोपायचेच नाही? नाही झोपायचो. रात्रभर तुम्ही खोकतच असायचे? खोकात असायचे. 2-3 घरात माणसं जागायची, काय याला न्या याला न्या. तुम्ही सांगताय तुम्हाला प्रार्थनेत 2 ते 3 महिने झाले. हां. तुम्ही आलेत प्रार्थनेत येत राहिले? हां, येत राहिलो ना. आणलं ना त्यांनी, सांगलं इकडे चल प्रार्थनाला, वज्ञाला प्रार्थनाला चल. आता पैसे खपल्यात ना, काय करणार, इकडेच यायला लागलं ना. आल्याबरोबर इकडे 2-1.5 महिन्यात माझा एकदम बरा झाला. आता एकदम बरा झाला? एकदम बरा. आता खोकला नाही येत? नाही ना. आणि चालता? जेवता पण येत. मी मॅनेजर आहे. साहेब, पण मी मॅनेजर आहे. साधे माणूस नाही तुम्ही. देवाने तुम्हाला बरं केलं, तुम्ही साधे नाहीत, मग देवाने तुम्हाला मॅनेजर पण केलं. हो. म्हणजे तुम्ही मॅनेजर आहात. हो. आता खोकला नाही येत? नाही, काहीच नाही. पहिले चालताना दम लागायचा? जेवायचं नाही, जेवण पण जात नव्हतं. आता जेवण पण जातं, भरपूर जेवता. जरा धावून दाखवा बघा, धावा जरा. या इकडे या. म्हणजे पहिले तुम्ही असे चालले तरी तुम्हाला दम लागायचा? जाम. चालवत नाही, असं बसायचा, इकडे बसायचा तिकडे बसायचा, कारखान्यात उठायचा नाही, काम पण नाही करायचा जीवात मी. म्हणजे एवढा दम लागत होता? हा, असा करायचा ना, हापायचा ना नुसता. म्हणजे जसा जीव माणसाला जातो तसा असं श्वास फुलायचा? व्हायचं ना, तसं व्हायचा. तेव्हा मला सांगायचे काम नको करू, तरी पण मी कारखान्यात लक्ष ठेवायला जायचो. पण आता नाही, आता मी तर एवढा असा डायरेक्ट उचलतो खांद्यावर, आपटतो, जल्दी बनाव. प्रभू येशूने या भाऊंना बरं केलेल्या TBच्या आजारातून पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव गीता प्रशांत महाडिक आहे. आम्ही पालघरवरून आलेत. माझी स्वतःची साक्ष देते. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मला ना थोडी पायाला, दोन्ही पण पूर्ण कुठेच नाही, पायालाच खाज यायची. पण ती अचानक अशी वाढत गेली, ती गुडघ्यापर्यंत गेली आणि त्याच्याने असं जखमा, त्याच्यातनं पू आणि पाणीसारखं यायला लागलं. 1 महिना जास्त झाला तरी पण ती तसं चालूच राहिलं. जुलै महिन्यामध्ये मी त्यासाठी वाढतच गेले. तर पूर्ण रात्र दिवस असं खाज यायची, विचित्र झालेले पाय, जड झालेले, पूर्ण रात्रंदिवस खाज यायची. त्याच्यामुळे ना पूर्ण पाय जड झालेले सारखे, कुठे जायला पण नाही वाटायचं. प्रार्थनेला वगैरे जायची, बाजारात पण जास्त जायची नाही. कपड्यांना असं चिपकलेल्यासारखं पण व्हायचं. असे गुडघे टेकले ना प्रार्थना करायला वगैरे, का ते असं टेकायचं ना, चिपकायचे कपडे पण. नंतर कपडे काढताना मग म्हणजे खूप जामाची स्किनसारखी सोललेली, वेगळं विचित्र झालेलं, कधी नाही असं झालं. तर तेच महिना जास्त झालं तरी चालूच होते. मग 9 ऑगस्टला जेव्हा ब्रदरांच्या बड्डेच्या दिवशी व्हिडिओ दाखवत होते ना, ब्रदरांचं प्रवचन, गेल्या वर्षी 9 ऑगस्टला 9 ऑगस्टला ब्रदरांचं प्रवचन दाखवते. त्याच्यानंतर मग व्हिडिओमध्ये ब्रदरांनी संदेश दिलेले तेव्हाचे, की पहिलाच संदेश होता त्याच्यावर खरूजचा, की कोणाची तरी म्हणजे खरूज. तर मी विश्वास. तर इकडे या, पुढे या, डोळे उघडा, उभे राहा. व्हिडिओमध्ये जेव्हा ब्रदरांनी दुसऱ्या व्यक्तीविषयी संदेश दिला, दुसऱ्यांच्या व्यक्तीविषयी संदेश दिला, पण मी विश्वास असा ठेवला की ते ब्रदर आत्ताच माझ्यासाठी संदेश देत आहेत, आपले ब्रदर. आणि मी दोन्ही लांब पाय केले आणि असं विश्वासाने दोन्ही पायावर मी हात ठेवला. त्याच्यानंतर मी
जेव्हा घरी गेले, रात्री उशिरानेच गेले, त्या रात्री मग ते अचानक मला खाज कमी यायला लागली. सकाळी मी उठली तर ते पूर्ण पिकायचं लस वगैरे निघायची ना, ते पूर्ण असं हे होऊन गेलेलं सगळं, सुकून गेलं होतं सारखं नरमसारखं झालं. त्याच्यानंतर ते हळूहळू सुकत गेलं. दाखवा तुम्ही पाय तुमचे. अजिबात काहीच नाही, कुठे एक डाग पण तिथे दिसत नाहीये. आणि ते इथपर्यंत झालेलं, गुडघ्यापर्यंत, वर गुडघ्याच्या वरपर्यंत आलेलं. खूप खाज वगैरे खूप पूर्ण असं मी कपडा घेऊन, म्हणजे नख बिखना लागल्या पाहिजेत ना, माझा नवरा मला वरडायचा, हे काय सांगेल सगळं तू खाजून जास्त, पण मला राहायचंच नाही. बायबल वगैरे वाचायला लागली की मंडळी घातली ना का मला व्हायचं नाही, मी पाय लांब करून करायची. पण गेल्या वर्षी जेव्हा ब्रदरांनी व्हिडिओमध्ये संदेश दिला दुसऱ्या एका व्यक्तीविषयी, तेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवला की माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी देताना मी लांब पाय केले आणि त्याच्यावर हात, त्या विश्वासाद्वारे प्रभू येशूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलेलं आहे. हो. आणि पुढची काय साक्ष आहे? हा माझा मुलगा आहे तेज, हा मला वाटते 4-5 वर्षाच्या अवस्थापासूनच त्याच्यानं हाताला, इथे पायाच्या हाताला, गुडघ्याला असे पूर्ण कळ्या निघायच्या, काटेरी चालूच राहायचो. 3 महिन्याने, 5 महिने, 6 महिने त्याचं येतच राहायचं. तर गेल्या वर्षी त्याने स्वतः सिस्टरांना आपल्या परिवार मीटिंगमध्ये त्याने स्वतःचेच हात दाखवलेले सिस्टरांना. तेव्हापासून ते जायला लागले. औषध वगैरे तो घेतले नाही त्याने, आणि आता 1 वर्ष जास्त झालं ते कळ्या आता येत नाही. पहिले तसं नाही व्हायचं, 2-3 महिन्याने चालूच राहायचं. ते बघ निशाणी पण आहेत, ते बघ त्याच्या गेलेल्या पायाच्या. हा, थोडेफार डाग राहिलेले आहेत. आता वर्ष जास्त झालं नाही मिळत, ते पायाचे पण गेले आणि हाताचे पण गेले. त्याला बरं केलेलं आहे. आणि 20-25 दिवसाच्या अगोदर त्याने वेगळाच कारनामा केलेला. त्याने आम्हाला न कळता गपचूप चिंगम खात होता, चिंगम. आणि मग ते गिळाल्यानंतर येऊन सांगायला लागला की मम्मी मी चिंगम घेवलं. मग त्यांच्या पप्पाने तेल पाणी दिलं आणि त्याने वचनं बोलली. मग तर दुसऱ्या दिवशी श्रीमधनं निघाला. तो बरं आहे, त्याला काहीच त्रास झाला नाही झालं. ते गिळवलेलं तरी तो बिंदास होता. तो सांगते मी 3 वचनं बोलतो ना, तर माझ्या हातने चुकी झाली, मी तुम्हाला फसून म्हणजे पैसे मागितले आणि ते खाल्लं. आता मी 3 वचनं बोलते, येशूपा माझं काढून टाकेल ते. आणि तसंच झालं, ते निघालं श्रीमत. कोणती 3 वचनं बोलले तू? मी तुला रोगमुक्त करणारा, 3 वचनं. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, त्याला बसलं मला त्याला विश्वास बलपणारा सर्व काही शक्य आहे. हे तू 3 वचनं बोलले आणि त्याद्वारे तुला काहीच त्रास झाला नाही. रडतोय तो, त्याला पश्चाताप होतोय. त्या दिवशी तो खूप रडत होता, पण आम्ही त्याला असं भीती नाही सांगितली की देव काढून टाकेल. त्याच्या पप्पा सांगतात तो तेल पाणी पाजवलं ना, केळी वगैरे खात जा, येशूपा काढून टाकेल. आणि तसं 100% देवाने काढून टाकलं. तुमच्या विश्वासाद्वारे देवाने मोठं कार्य केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव कांतीलाल आहे. ते त्यांचे सासरे आहेत. ते सांगतात की 6 महिन्यापूर्वी त्यांना अचानकमध्ये लकवा मारला आणि लकव्यामुळे डावा हात डावा पाय काम करत नव्हतं आणि त्यांचं तोंड देखील थोडंसं वाकडं झालं होतं आणि त्यामुळे त्यांना बोलता देखील व्यवस्थित येत नव्हतं. बोबड्यासारखे ते बोलत होते. आणि हा आजार त्यांना होत असताना त्यांनी औषध उपचार केले. त्यानंतर जेव्हा त्यांच्या जावयांना कळलं तेव्हा त्यांच्या जावयाने त्याला सांगितलं की माझ्याबरोबर प्रार्थनेत चला. तर 6 महिन्यापूर्वी त्यांनी पहिल्यांदाच त्यांना प्रार्थनेसभेत आणलं. जेव्हा आणलं होतं तेव्हा त्यांना उचलून आणलं होतं, रिक्षात घालून आणलं होतं. त्यांना उठता बसता देखील येत नव्हतं. 10 दिवस त्यांच्या घरातले सर्व काही करत होते. त्यानंतर जेव्हा ते 6 महिन्यापूर्वी पहिल्यांदा प्रार्थनेत आले तर प्रभूची दया त्यांच्यावर झाली की पहिल्याच दिवशी ते थोडेसे चालायला लागले, उठायला लागले, बसायला लागले. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा आले ते आणि त्यांना थोडा फरक जाणवत गेला आणि तिसऱ्या आठवड्यात ते पूर्णपणे बरे झालेले आहे. लकव्याच्या ह्या आजारातून प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, हे तुमचे सासरे आहेत. होय. म्हणजे 6 महिन्यापूर्वी लकवानंतर त्यांना काय झालं तुम्ही बघितलं तुमच्या डोळ्यांनी? हो, बघितलं होतं. काय झालं होतं त्यांना? ते बसून म्हणजे बसायला नाही, त्याला झोपवलं तर झोपूनच राहत होतं. तर उचलायला त्याला 3 माणसे लागतात, 3 नाही तर 14 पण लागतात. म्हणजे 3-4 माणसं ते उचलणार तेव्हा ते उठणार. हा, स्वतःहून उठू शकत नव्हते. नाही. तुम्ही बघितलं होतं? होय. बाबा, तुम्हाला आठवतं तुम्हाला लकवा मारलेला? कुठला हात तुमचा काम करत नव्हता? डावा पाय ना, डावा पाय लुलात पडेल, लुळा पडला होता. त्यामुळे तुला काय काय व्हायचं? काय मग उठवत नाही ते. मग तुम्हाला उठवत पण नव्हतं? नाही, मग पोरा उठवून नाही, धरून येत. तुम्हाला पोरं उठणार धरणार तेव्हा तुम्ही चालेल? दोन्ही कोण दोघं धरत नाही, येतं नाही. 6 महिन्यापूर्वी जेव्हा प्रार्थनेला तेव्हा तुम्हाला उचलून आणलं होतं? हां, ते देखील बसून उचलून आणला. उचलून आणलं होतं. मग 6 महिन्यापूर्वी प्रार्थनेत काय झालं? मग बेस झाला. मग बेस झाला. देवाने बेस केला. देवाने बेस केला. तुम्ही बघताय त्यांचा हात. तुम्ही चालून दाखवा बाबा, चाला बरं. प्रेज द लॉर्ड. बाबा चाला तुम्ही. या बाबांना लकवा मारला होता. डावा हात डावा पाय काम करणं. आता ते बघा तुमच्या समोर चालतात आहे. बाबा या इकडं, या इकडं. पहिले तुम्ही असे चालत नव्हता? नाही, ते तुम्हाला धरून जावं लागत होतं? धरून येत, दोन्ही कोणचे धरत नाही. दोन्हीकडून धरून लागत होतं. 10 दिवस हा लकवा तुम्हाला होता.
मग तुम्ही प्रार्थने झाला देवाने तुम्हाला बरं केलं. त्यांनी देवान बेस केला. आता हात वर करा, डावा खाली करा. पहिला असा होत नव्हता. असा उचलू पण नाही, पाय पण नाही, उचलत पण नव्हता. नाही लुलात पडेल तो, लुळा पडला होता. पण तो देवाची दया झाली आणि आता बरे आहेत. आता बरं. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. रमेश तांबळा. काय साक्ष आहे तुमची? माझे 3 वाजता मोठसारखी लागली देवसारखा, जे अख्ख्या अंगाला चरा लागला. तर काय करू काय नाही असं ते मी प्रार्थना चालूच होते. तेल मी आणलेलं आहे प्रार्थनाचं, तेल माझ्या अख्ख्या अंगाला लावा. ते सांग लावू काय, तर मी बायकोला सांगा लाव. पोरा हे लावला बिजा अख्ख्या अंगाला. मग प्रार्थना 3 वाजता बोललो तर मग असते धीरे 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 9 वाजता सकाळी 3 वाजता मला हलेल तर सकाळी 9 वाजता ते अख्खा चांगलं झालं. मग मी बैलासाठी काय रे बैलाशी सांगा हो देवाने बेस केला आहे. देवाने बेस केला. हां तुम्ही सांगताय तुमची कंबर अचानक म्हणजे कमरेमध्ये चमक आली होती. मग काय पाऊल नाही फुटे, एक पाऊल पुढे जात नव्हतं. पुढे काय असा हात पण नाही. ते काय सांगत होता नेऊन सांग नाही ते एवढे तुम्हाला ती चमक म्हणजे त्रास होत होता. त्रास होता. तुम्ही प्रार्थनेत तेल लावले, तुमच्या मुलांना सांगितलं तेल लावायला, आणि तेल लावल्यानंतर तुमचं काही वेळानंतर तुमचं दुखणं निघून गेलं. 3 प्रार्थना बोललो, वचन पण बोला आणि त्याद्वारे तुम्हाला देवाने तुम्हाला बरं केलं. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. यमुना. तुमच्या मुलीला काय झालं होतं? तिला सगळ्या अंगाला खाज आली होती आणि त्याच्यामुळे लहान लहान फोड्या सगळ्या अंगाला, नाकाला पण, तोंडाला, सगळ्या अंगाला आल्या होत्या. आणि त्याच्यातच म्हणजे दोन्ही कानाच्या बाजूला सूज आली होती, मान पण हलवतात येत होती. तर मी रोज तेल लावायचे आणि वचनं बोलायची. आता ती पूर्ण बरी आहे, त्याच्यात ताप पण येत होता. ते सगळं बरं केलं, प्रभू येशूला धन्यवाद. आणि माझी साक्ष आहे, माझ्या अंगाला पूर्ण खाज येत होती आणि खाज येऊन सगळे म्हणजे गाठीसारख्या झाल्या होत्या, त्या पण बऱ्या झाल्या तेल लावून. आणि ताप आलेला होता एक दिवस, तर मला पूर्ण सख्तपणासारखा होता, ते पण बरं झालं देवाला. जे प्रभू येशूने तुम्हाला आणि मुलीला देखील बरं केलं. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव सदानंद आहे. ते सांगतात की काही दिवसापूर्वी अचानक त्यांची कंबर दुखायला लागली आणि कंबरेचं दुखणं एवढं भयंकर वाढलं की त्यामुळे त्यांचा हात देखील त्यांचा उजवा वर होत नव्हता. हा त्रास त्यांना जवळजवळ 10 दिवसापासून होता. त्या आजारासाठी ते प्रभूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थना माध्यमाचा पण वापर करत राहिले, परंतु ठीक होत नव्हते. तर गेल्या शनिवारी ते प्रार्थनेसभेत आले. प्रार्थनेसभेत आल्यानंतर त्यांनी एका भावाकडून प्रार्थना करून घेतली. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झालेली आहे आणि त्याचा कमरेचं दुखणं आणि हाताचं दुखणं निघून गेलेलं आहे. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचा कंबर दुखण्यामुळे तुम्हाला काय झालेलं? कंबरमध्ये बरंच दुखायचं, असं ओनवा पण नाही बोलवत होतं. ओनवा पण होत नव्हतं, हात पण व्यवस्था वर नाही व्हायचा, का धड खालते पण नाही, का भात पण नाही खाणता येतं. 3 दिवस मी शेतीवर गेलोच नाही. त्या त्रास वाढल्यामुळे 3 दिवस तुम्ही शेतीवरच नाही गेलो नाही. एवढा त्रास तुम्हाला होत होता. मग गेल्या शनिवारी काय झालं? तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे मग बेस झालं. गेल्या शनिवारी एका भावाने आशीर्वाद दिल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर बरे झाले. बरं झालं. आता हात वर उचतो, वर करा, खाली करा. आता नाही दुखत. असं वाकून दाखवा. पहिले असं वाकायचं, दुखायचं नाही, वाक होतं. आता असं धरून असा बसायचं, परत असं धरूनच उठायचं. म्हणजे ते दुखत त्यामुळे तुम्हाला बसून म्हणजे आधार घ्यावा लागत. आधार घ्यायचा. आता काय नाही होत, काय नाही, दुखणं निघून गेलं. आता शेतात पण काम करतो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. दर्शना. काय झालं होतं? माझी हाताला वैजरा असा तो पानचुरावडा मोठा असा तो माझ्या हाताला लिपटला होता. कोणत्या? या डाव्या हाताला? डाव्या हाताला. तर थर हे शिशवतच आला होता. फार अशीच हात घेऊन गेले घरानं. मग तेल लावला ना, प्रार्थना केली घरा. तसं मा हलू 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 देवत गेला. तसे म्हणजे गेल्या मागच्या आठवड्यामध्ये काम करत असताना हाताला एक किडाने चावलं आणि तेव्हा लगेच मग हाताला सूज आली. बरी सूज असा सुजला होता. एवढी सूज आली होती आणि म्हणजे विक्स पूर्ण वरपर्यंत चढत होतं. अथवरही चढत होता. खूप वेदना होत असेल. वेदना होत होती पक्की. तर त्यावेळेला तुम्ही काय केले? तेल हाताला लावला, क्रूस केला, नमा प्रार्थना केली आणि वचनं देखील बोलत होते ना, पण बोलणे. आणि तेव्हा लगेच सूज उतरली. लगेच मग ऐकून असं नखत शिसा निघून गेला सगळा. असं म्हणजे लगेच जाणवलं की विष खाली उतरत आहे आणि सूज देखील निघून गेली. आणि तेव्हा हात पण वर खाली व्हायला लागलं. अगोदर हात वर खाली होत नव्हतं, होत होता. हात जड झालं होतं. हात फार जड झाला होता.
प्रभू येशूने बरं केलेलं आहे. बरं केला. हात लोकांना वर खाली करून दाखवा. असं हात वर जात नव्हतं. नाही जात होता. आणि मुलीला काय झालं होतं? मुलीला केस उकलून नाही देत होती, ती फणी घालून नाही देत होती डोक्यात. तर आम्ही मग दररोज आम्ही प्रार्थना करत राहिलो. तसे आता दिनायचे सकाळी चुटली काढे केस उकलून दे. म्हणजे ती अजिबात फणीच लावू देत नव्हती, केस विंचरूच देत नव्हते. नाही. कधीपासून? बारीक तशी तर लोकां तिला फार हसायची. एकदम बारीक होती, एकदम छोटी होती तेव्हापासूनच कधीच ते फणीने केस विंचरू देत नव्हते. मग केस असंच असायचे की कसं? तसंच राहायचं. तर तुम्ही काय केले त्यासाठी? दररोज मग तेल लावत राहिले ना, मग आम्ही घरवाल्याशी प्रार्थना करत राहिलो. तुम्ही आणि तुमचे पती प्रार्थना करत होते यासाठी, या समस्येसाठी. आणि आता ती केस विंचरू देते. आज केस विंचरून आले. सकाळी चुटली का उकला संगत. आज केस विंचरून आले तुम्ही. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव सुनीता आहे. 1 महिन्यापासून त्यांच्या अंगावर खाज येत होती. त्यांच्या हातावर जास्त खाज यायची आणि खाजवल्याने तिथे फोड्या यायच्या. त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली, प्रार्थना माध्यमांचा वापर केला. त्याद्वारे प्रभूच्या दयेने त्यांचा 1 महिन्याचा खाजेचा त्रास बरा झाला आहे. तसेच ही त्यांची मुलगी आहे. 4 दिवसापासून तिच्या पोटात खूप दुखत होतं आणि तिच्या छातीत दुखत होतं आणि तिचा तापही आला होता. त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली आणि प्रार्थना माध्यमांचा वापर केला. त्याद्वारे प्रभूच्या दयेने त्यांची मुलगी बरी झालेली आहे. ताई, तुमच्या हातावर कसं खाज यायची? हे बारीक फोड्या होत्या, एकदम जाड लिफ्टून हाताला. तर बरेच झाले तेल. हे जे तुम्ही दाखवताय हे खाजेमुळे झाले? हां, खाजेमुळे झाले. 1 महिना सतत होत होतं? 1 महिना सतत होतं. रात्रभर असं सुरू राहायचं? हां, अखेरात मी खाजवायची, फणी घेऊन खाजवायची. एवढा त्रास होत होता. आणि कसं बरं झालं? याला मी तेल पाणी लावून आजारमुक्तीची वचनं बोलत राहायचे, तर बरं झालं. 3 वचनं विश्वासाने बोलत राहिले नाही तर बरं झालं, तर त्रास होत नाही. आणि मुलीला काय झालेलं? तिला ताप येत होता 4 दिवस सारखा, खोकला सर्दी होती, ताप बराच येत होता ना, छाती तिचे दुखत होता. मग मी तेल पाणी लावून 3 आजारमुक्तीची वचनं बोलत राहिली ना, या रुमाल तिची छातीला बांधून ठेवला तर बरी झाली. आता ती बरी झाली आहे. प्रभूने त्यांना आणि त्यांच्या मुलीला बरं केलं आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. माझा तो सर्वांचा ज्ञान
जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रभूसमोर शांत व्हा आणि आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे त्या सगळ्यांना पूर्ण हृदयाने क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपल्या जीवनातल्या सर्व पापांची देव आपल्याला क्षमा करायला तयार आहे, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण पण आपल्या अपराधांना क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग, द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळेच पापी आहोत आणि देवाला आपली पापं ठाऊक आहेत, म्हणून काही लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पापं देवासमोर उघड करा आणि त्याला सांगा, हे प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. त्याला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त
हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत. स्वर्गात